हा 2-3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे। तर जावयासाठी चुलीवर मटण शिजवायला ठेवलं होतं आणि त्यानंतर बघा इथं अंगणात असं वातावरण होतं सकाळ सकाळचं। ही लग्न अगोदर आणि काही काही आत्ता लावलेली झाडं आहेत आणि ही अशी सकाळ किंवा असं अंगण फक्त गावाकडेच बघायला भेटतं। तर त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मी आणि माझे मिस्टर सर्वस्वीला घेऊन आम्ही आमच्या माझ्या सासरी म्हणजे आर्वीला चाललो होतो। तर इथं बघा सर्वस्वीला पण घेऊन चाललो होतो। खूप ऊन होतं तर म्हटलं तरी पण जायचंय कारण एकच दिवसाचा वेळ होता आणि तेवढ्यात भेटून यायचं होतं। तर मिस्टर जाणार होते 2 दिवसात मागं आणि मी तर माहेरी राहणार होती म्हणून मग सासरच्या लोकांना पण भेटून यावं। जे आठवड्यापूर्वी इकडे गावी आले तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्लॉगमध्ये की ते वाळवण वगैरे करायला इकडे गावी आले। तर मग आम्ही चाललो होतो तर जाताना मम्मी पप्पांच्या जवळ जो भाजीपाला आहे ना तोच घेऊन चाललो होतो आणि बाबांना आवडतात म्हणून देशी केळी पण घेतली होती। तर इतकं ऊन होतं ना की असं तोंड बांधून जाण्याशिवाय तर पर्याय यायचं नव्हता। सर्वस्वीला पण टोपी वगैरे घेऊन गेलो होतो। तर इथं बघा आम्ही आर्वीत पोचलोय। हे आर्वीतलं मंदिर आहे मोठं गणपतीचं। त्यानंतर हे बघा आमचं आर्वीतलं घर आहे। तर इथं बघा आईंना जराशा अंदाज आला की कोणतरी आलंय म्हणजे आम्ही आलोय ते। तर इथं बघा सर्वस्वीला कशा बघून खुश झाल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद बघा जाणवतोय तुम्हाला। तर त्यानंतर बघा इकडं आम्ही चाललो होतो घरी। तर सर्वस्वी आजीला बघून किती खुश झाली आणि इथं बघा वाळवण घातले आणि इथं बघा सर्वस्वीची पणजी तिला सरप्राईजच भेटलं होतं आणि किती खुश होत्या। सर्वस्वीला आता आजीकडे जायचं होतं पण भाकरी तुकडा टाकण्यासाठी आजी आई आत गेलेत म्हणजे सर्वस्वीची आजी। तर ते बघा त्यांनी भाकरी तुकडा वगैरे टाकून घेतला त्याच्यावरून। लांबून आल्यानंतर गावाकडे तर असलेल्या पद्धती अजून चालू असतात तर मग लांबून गेलोय म्हणून त्यांनी भाकरी तुकडा टाकून घेतला आणि अशी सर्वस्वीला घट्ट मिठी मारली। त्यांना किती आनंद झाला होता ते तुम्हाला चेहऱ्यावरून किंवा त्यांच्या वागण्यातून दिसत असेल। तर त्यानंतर ना पाऊस उठला होता म्हणजे पाऊस येईल असं वाटत होतं म्हणून मग ते धान्य भरू लागलो आम्ही। तर सर्वस्वीची मध्ये लुडबुड चालूच होती तर तिला पण भरायचं होतं तिनं भरलं कमी आणि सांडलं जास्त। तर इथं बघा सर्वस्वीची पणजी म्हणजे माझी आजी सासूबाई पण त्यांचं पण भरायचं चालू आहे। मग सगळ्यांनी आम्ही थोडीस मदत केली आणि ते आत घेतलं धान्य वगैरे। त्यानंतर थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या थोडीशी झोप काढली आणि पावसाचं वातावरण झालंय म्हणून मग म्हटलं घरी जावं म्हणजे माझ्या माहेरी। तर त्यावेळी ना मी पहिल्यांदा माझ्या मिस्टरांना म्हणजे मी ज्यांना साहेब बोलते त्यांना ना पाठीमागं बसवून गाडी चालवली। तर सर्वस्वी अशी उभी होती आणि ती पण खुश होती कारण तिला मी अगोदर विचारलं होतं मम्माला गाडी चालवा येते का तर ती नाही अशी म्हणत होती। तर त्यानंतर येता येताना कोपर्ड्यात म्हणजे माझ्या माहेरी माझ्या भावाने जो गोटा बनवलाय ना मोठा केलाय तो तर ते बघायला चाललो होतो आम्ही। आणि त्यानंतर इथं बघा आम्ही आलो तर इथं ना गुरांचा गोटा बघून म्हणजे गायी असतात जर्शी तिथं तर ते बघून आम्ही ना खुश झालो होतो म्हणजे मी पहिल्यांदाच बघितला एवढा मोठा। छोटा होता तेव्हा बघितला होता आता सर्वस्वीला दाखवायचा होता आणि आमच्या साहेबांनी पण बघितला नव्हता म्हणून मग आलो होतो इथं। तर इथं ना हे बघा एवढ्या जास्त गायी एक देशी गायी पण आहे आणि एवढ्या जास्त गायी झालेत आता आणि खूप मोठा पसारा केलाय त्यानं मग तेच बघायला गेलो होतो। तर हे बघा इथं ना गाणी वगैरे चालू असतील तुम्हाला थोडासा आवाज येत असेल तर गायींसाठीच गाणी वगैरे लावलेली असतात तर त्यांना गाणी ऐकायची सवय लावली आहे त्यानं। तर इथं गाणी त्याच्यासाठीच चालू आहेत आणि हे बघून ना खरंच मस्त वाटलं। इथे छोटी छोटी पिल्लं पण होती बघा गायीची ते सर्वस्वी बघून खुश होती आणि सगळं हे बघून झालं त्यानंतर मग घरी जायचं होतं। पाऊस वगैरे पडून गेला होता इकडं तर हे सगळं गायींचा गोठा वगैरे बघून खरंच मन प्रसन्न झालं आणि तो जो कष्ट करतोय किंवा काय करतोय ना त्याचं इथं जरा अशी असं जाणीव होत होती की किती कष्ट वगैरे आहे तिथं आणि 2 गडी आहेत बहुतेक असं ह्याला कामाला वगैरे। तर तुम्हाला माझा व्लॉग